नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेतील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री बाळा सुरवसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या कामासाठी सातत्याने उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांसाठी वेळप्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणारे, सर्वसामान्य माणसांचे कैवारी माननीय श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री बाळा सुरवसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य श्री राजेश मोरे यांना वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आहे झाड दत्तक योजना. या योजनेमध्ये नागरिकांनी देखील सहभागी व्हा. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य श्री राजेश मोरे यांना वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वागळे परिसरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री परेश ताळके यांच्या वतीने माननीय नगरसेवक श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणारे, प्रभागामध्ये विकासाची गंगा आणणारे माननीय नगरसेवक श्री एकनाथ भोईर साहेबांना पुनश्च एकदा श्री परेश ताळके यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणांची सोडत आज संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या 18,41,488 एवढे नागरिक राहतात. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये 1,26,003 तर अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये 42,698 इत्यादी नागरिकांची नोंद आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी एकंदर 47 प्रभाग संख्या असणार आहे. त्यापैकी 46 प्रभागांमध्ये 3 प्रभाग असणार आहेत, तर एका प्रभागामध्ये 4 प्रभाग असणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की 46 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडून जातील, तर एका प्रभागामधून 4 नगरसेवक निवडून जाणार आहेत. महानगरपालिकेमध्ये आता 142 नगरसेवक असणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकंदर 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 3 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण वर्गासाठी 129 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून महिलांसाठी 50% म्हणजे तब्बल 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या 35 प्रभागांमधील अ जागा ही महिलांसाठी राखीव असून 29 प्रभागांमधील ब जागा ही महिलांसाठी राखीव असणार आहे. ज्या प्रभागांमधील अ जागा महिलांसाठी राखीव आहेत अशा प्रभागांचे नंबर आता आम्ही आपल्याला सांगत आहोत. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 11, 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 25, 26, 28, 30, 31, 32, 33, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 45, 46 आणि 47 अशा 35 प्रभागांमधील अ जागा ही महिलांसाठी राखीव असणार आहे. तर प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 15, 16, 18, 20, 21, 23, 24, 25, 26, 27, 32, 34, 36, 39, 41, 42, 43, 44, 45, 46, 47 या एकंदर 29 प्रभागांमधील ब जागा ही महिलांसाठी आरक्षित असणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी प्रभाग क्रमांक 12A, 3A, 15A, 23A आणि 29A
या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी 29B आणि 5A ही जागा आरक्षित ठेवण्यात आली असल्याची माहिती आज या सोडतीदरम्यान देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा संपूर्ण उपक्रम पार पडला. सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते यावेळेस हा संपूर्ण प्रकल्प राबवण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाने 25 मे 2022 रोजी जे आदेश दिले होते त्याकरिता ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेला होता. आज इथे सदरचा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे. मोठी संख्येने इथे सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, त्या व्यतिरिक्त विभिन्न पक्षाचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. लहान मुलांचे मदतीने हे सोडत काढण्यात आलेली आहे. त्यासाठी आमच्याकडे जे मशीन आहे फिरवण्यासाठी, त्या मशीनचाच वापर आपण सर्वांनी बघितलेला जसं आपण केलेला आहे. आता ठाणे महानगरपालिकेचे 2022 निवडणुकीकरिता एकूण जनगणना 18,41,488 इतकी असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,26,003 तर अनुसूचित जमातीची संख्या 42,698 एवढी आहे. या निवडणुकीकरिता 3 सदस्यीय प्रभाग असे एकूण 46 प्रभाग आणि 4 सदस्यांच्या 47वां प्रभाग अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशी एकूण 142 जागासाठी सदर निवडणूक होणार आहे. त्यापैकी माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे अनुसूचित जातीकरिता 10 जागा, अनुसूचित जमातीकरिता 3 जागा आणि सर्वसाधारण 129 जागा अशी वर्गवारी निश्चित करण्यात आलेली आहे. टोटल 142 जागापैकी महिलांकरिता 50% आरक्षणानुसार 71 जागा राखीव असणार आहेत. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून 10 पैकी 5 जागा महिलांसाठी तर अनुसूचित जमातीच्या राखीव असलेल्या 3 पैकी 2 जागा महिलांसाठी आज सोडत चिठ्ठीने आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. अशा एकूण 7 जागा राखीव गटातील महिलांसाठी आज सोडत चिठ्ठीने आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. याबाबत माहिती आपण आता सर्वांनी बघितलेली आहे. उर्वरित 46 महिलांसाठी राखीव जागेकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाने 1 ते 47 प्रभागातील अ व ब जागेमधील 47 जागा नेमून दिलेल्या आहेत. त्यापैकी जे सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित करावयाच्या उर्वरित 17 जागा आहे ते ज्या 34 प्रभागामधून सोडतीने निश्चित करावयाच्या आहे अशा प्रभागाच्या देखील यादी आम्हाला माननीय निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. अशा 34 प्रभागाच्या ब जागेमधून सोडतीद्वारे 17 जागा आज आम्ही सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित केलेल्या आहेत. आंब्यातला R&D म्हणजेच रत्नागिरी आणि देवगडचा अस्सल हापूस आंबा ठाणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता हा हापूस आंबा कधीही कुठेही अगदी घरपोच नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले चवदार चविष्ट रत्नागिरी आणि देवगडचे अस्सल हापूस आंबे थेट आपल्या घरात. मराठमोळ्या उद्योजकाच्या प्रामाणिक प्रयत्नाला हवी तुमची साथ. मग उचला फोन आणि घरपोच डिलिव्हरीसाठी कॉल करा 9372144140 आणि 9372966581. स्वामिनी ॲग्रो फार्म, सेलिब्रेशन हॉल शेजारी, सर्व्हिस रोड, पाचपाखडी, ठाणे. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री हिराकांत फरडे यांना वाढदिवसानिमित्त तमाम मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज महानगरपालिकेमध्ये बुलंद करणारे माजी नगरसेवक श्री हिराकांत फरडे यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. K फॉर कुर्ता, H फॉर हाऊस. मग D म्हणजे काय? येस, D फॉर डिस्काउंट. कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1,000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1,000 पासून 5,000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट. येस, 25% ऑफ. कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज. आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा
कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह. कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम. कुर्ता हाऊस. श्री मुश्ताक खोकर यांच्या वतीने माननीय श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसासाठी सातत्याने उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ठाणे महानगरपालिकेत आवाज उठवणारे, सर्वसामान्य माणसासाठी सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय नगरसेवक श्री एकनाथजी भोईर साहेबांना पुनश्च एकदा श्री मुश्ताक खोकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अप्रतिम व्हरायटीज. आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह. कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम. कुर्ता हाऊस. हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना. व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना. एकदा नक्की या ना. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू. वारे कंपाऊंड, घंटाळी मंदिराजवळ, ठाणे आणि देढिया निवास, नेहरू मैदान, डोंबिवली. संपर्क 9819169218. काळे बंधू. लक्षात ठेवा, आमची कुठेही शाखा नाही. काळे बंधू. अधिराज बुटीक ब्रायडल वेअरचा 50% सेल. काय? 50% सेल? हो, 50% सेल. अहो काही काय, अहो अगदी खरं आहे. अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे, 25 नव्हे, तर चक्क 50% बंपर सेल. अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्रायडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही. तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9987183839. अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. घोडबंदर रोड परिसरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा आज महानगरपालिकेचे आयुक्त श्री बिपिन शर्मा यांनी घेतला. घोडबंदर रोड परिसरातील कासारवाडीपासून त्यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून त्याच्या भोवती विकासाची गंगा आणणारे माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बऱ्याच दिवसांनी आज एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये इंटरव्ह्यू करतो आहोत आणि आज आपण वागळे स्टेट परिसरातले एक अतिशय वजनदार नगरसेवक ज्यांनी स्वतःच्या कामाने समाजामध्ये स्वतःचं असं एक वेगळं वजन निर्माण केलेलं आहे. हा माणूस सकाळी बरोबर 10ला ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि रात्री पता नाही खूप उशिरा वाजेपर्यंत नागरिकांच्या कामांना सातत्याने हा माणूस नागरिकांना भेटत असतो, नागरिकांची कामं करत असतो. मी बोलतो आहे श्री एकनाथ भोईर यांच्याविषयी. आणि
धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढलेले, धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीमध्ये तयार झालेले आणि आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह ज्यांनी खूप मोठं कामाचा डोंगर उभा केलेला आहे अशांपैकी एक म्हणजे श्री एकनाथ भोईर. भोईर साहेब, सर्वप्रथम वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल? साहेब, आपल्या प्रथम मी चॅनलचं आभार मानतो. आपण माझ्या आलात. खरं तर आत्ता तुम्ही मला सांगितलं काम, हे कामाचा मान्य गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला प्रथम जनतेचं काम कसं होईल या संदर्भात त्यांनी आम्हाला जी दिलेली शिकवण आहे. आणि आता आमचे पालकमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब जे ज्या झपाट्याने ते काम करत असतात, त्या झपाटलेल्या भावनेने काम करत असतात, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन आणि आम्ही काम करतो. काम म्हटल्यानंतर हा आपण केलेलं काय लोकांवर उपकार नाही, कारण हे आपण जनसेवा आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून आम्ही कामाला सुरुवात करत असतो. मी बघत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यकर्त्यांचा ओघ असतो, जनतेचा ओघ असतो. हे जे एवढं जे प्रेम असतं लोकांचं, वाढदिवसाच्या दिवशी तर खूपच लोक तुमच्या अवतीभोवती असतात, खूपच लोक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. हे जे प्रेम आहे हे कसं काय संपादन केलेलं आहे? साहेब, हे खरं तर तुम्हाला मी खरं सांगेल का दिघे साहेबांचं आमचं देणं आहे. कारण दिघे साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली, संस्कार दिले, त्या संस्कारातनं आम्ही घडलेलो आहोत. त्यामुळे कोणीही माणूस जरी आला आमच्याकडे तर कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, पंथाचा असो, आम्ही कधीही त्याचा विचार करत नाही. जो आपल्याकडे आलेला आहे कुठली समस्या घेऊन, त्याचं काम कसं होऊ शकतं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. जे माझ्याकडनं होईल ते मी प्रयत्न करत असतो. माझ्याकडनं नाही झालं तर माननीय आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांचं काम कसं होईल ह्या प्रकारे आम्ही काम करत असतो. आणि त्यामुळे कार्यकर्ता जिथे काम होत असतं तिकडेच कार्यकर्ता असतो, तिकडेच लोक असतात. कारण त्याचं काम ते अपेक्षेने आपल्याकडे आलेले असतात. तर त्यांचं कुठलंही काम असू द्या, ते काम झालं पाहिजे आणि ते आपण प्रयत्न केले पाहिजे. शेवट आपण काय करत असतो, आपण प्रयत्न करत असतो. शेवट होणं न होणं हा शेवट त्याचा भाग आहे, पण शेवट प्रयत्न करणं हे तरी मानवाचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही काम करत असतो. एक्झॅक्टली. धर्मवीर आनंद दिघेचा साहेबांचा जो चित्रपट आहे तो चित्रपट मी आत्ता बघितला. त्या चित्रपटामध्ये सुद्धा तुमचा एक सीन आहे आणि अगदी म्हणजे एकनाथ भोईरांबद्दल बोलायचं झालं तर साहेब त्यांच्या गणपतीला अगदी आवर्जून भेट देत असायचे आणि साहेब त्यांच्या म्हणजे दिवसभरात एक तरी फोन साहेबांचा, दिघे साहेबांना असायचाच. आज हा चित्रपट एवढा प्रचंड मोठा यश मिळतोय. आज 22 वर्ष झाले साहेब जाऊन, पण तरीही तो करिश्मा बाकी आहे. काय सांगाल? गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 22 वर्ष नाही तर पुढचे किती वर्ष तरी आदर्श त्यांचा चालेल या पुढच्या पिढीलाही कळलं पाहिजे. आणि म्हणून मी गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचा, तुम्ही आता मला सांगितलं का गणपतीच्या वेळेचा जो विषय आहे, कारण माझ्याकडे माझ्या या मंडळावर विशेष प्रेम साहेबांचा नक्कीच होता. कारण आम्ही ज्या वेळेला वागळे स्टेटमध्ये गणेश उत्सव सुरू केला त्यावेळेला दिघे साहेब नेहमीच आम्हाला सांगत असायचे, अरे असा आदर्श गणेश उत्सव झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला खरं सांगेन का मी दिघे साहेबांच्या त्यांना अभिप्रेत असलेला गणेश उत्सव इकडे साकार करण्याचा प्रयत्न केला. आणि ठाणे जिल्हा शाखा असू द्या, अनेक ज्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतले त्या ठिकाणी मी 1 नंबरसुद्धा प्राप्त केलेला आहे. आणि त्यामुळे म्हणून दिघे साहेबांना असं प्रिय होतं. आणि कधीही साहेब आले तर माझ्या मंडळाकडे साहेब चहा प्यायला नक्कीच थांबायचे. त्यावेळेला त्यांच्या गणेश दर्शन स्पर्धा असायची, त्यावेळेला साहेब वागळे स्टेटमध्ये येत असतात, त्यावेळेला माझ्याकडे आवर्जून चहाला थांबायचे आणि चहा प्यायचे. आणि त्यानंतरच पुढचा त्यांचा गणेश दर्शन बघण्याचा जो क्रम होता तो पुढे सुरू व्हायचा. साहेबांचं तुम्हाला माहिती, अहोरात्र त्याला झपाटल्यासारखं ते काम करत असायचे, गोरगरिबांची सेवा करत असायचे, दीनदुबल्यांचे कैवारी होते. आणि तो चित्रपट खरं तर पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लोकांपुढे तो परत आदर्श कसा असावा, नेता कसा असावा, त्या पद्धतीने काम आपण केलं पाहिजे हे आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून तो चित्रपट त्यांनी साकारला. मी खरोखर शिंदे साहेबांना धन्यवाद देईन. कालच साहेब एक अंबिकानगरमध्ये मोठी आग लागली होती आणि खूप भयानक अशा प्रकारची आग होती. तुम्ही अर्थातच नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मदतीला धावून गेलात. कसा काय हा सगळा विषय, काय या विषयाकडे तुम्ही कसं बघताय? साहेब, तुम्हाला सांगतो, शेवट बघा, तुम्हाला मी मगाशी म्हटलं जनसेवा ईश्वर सेवा आमचं इथे कर्तव्य आहे. परंतु साहेब तुम्हाला मी सांगतो, ती परवाची जी आग होती भयानक आग होती. आणि त्या ठिकाणी 9
गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. ते एवढे भयानक स्फोट होते का त्या ठिकाणची लोक जनता हादरून गेली होती आणि हादरून गेल्यामुळे लोक भयभीत झाली होती पूर्णपणे. आणि तुम्हाला सांगतो ज्वाला जे निघत होत्या त्या अतिशय भयानक होत्या. असं वाटत होतं का पूर्ण एरिया जळून खाक होतो की काय. परंतु तुम्हाला एक सुदैवाने सांगतो का अग्निशमक दलच्या लोक धावून आले, माननीय आयुक्त साहेबांनी मदत केली आणि आमचे पालकमंत्री, तुम्हाला मी सांगितलं तर आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अशा आगीच्या ठिकाणी सुद्धा स्वतः आले आणि त्यांनी जी जी यंत्रणा आम्हाला पाहिजे होती ती यंत्रणा उपलब्ध करून दिली आयुक्त साहेबांशी बोलून. आणि त्यामुळे त्या आगीवर आम्ही 2 तासात ते 2.5 तासात कंट्रोल आणला. आणि जी एवढी भयानक आग होती का ज्या ठिकाणी 9 गॅस सिलेंडर स्फोट झाले होते, त्याचा विचार करा त्या आगीचा हे किती असेल, त्याची तीव्रता किती असेल. ती आटोक्यात आणली, लोक भयभीत होऊन घर सोडून निघून गेले होते. सगळं लाईटसुद्धा नव्हती, सगळ्या गोष्टी पूर्णपणे हे झालं होतं. पण साहेब ते आम्ही माझे सर्व सहकारी कार्यकर्ते, शिवसैनिक, शाखा प्रमुख असू द्या, सर्व सहकारी त्या ठिकाणी अक्षरशः फायर ब्रिगेडसारखे काम करत होते आणि त्यांनी फायर ब्रिगेडच्या लोकांना मदत केली. ज्या ठिकाणी पाण्याच्या टँकर्स पाहिजे त्या पाण्याच्या टँकर्स उपलब्ध करून दिल्या आणि त्या आगीवर आम्ही नियंत्रण आणलं आणि 2 तासामध्ये ती आग नियंत्रणात आली. सर्व लोक त्यावेळेला आमचा आभार मानत होते. एक्झॅक्टली. अगदी म्हणजे माझ्या मते साहेब ही तुमची पहिलीच टर्म ना नगरसेवक म्हणून? हो, माझी पहिली टर्म आहे, माझ्या पत्नीची 3री टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीमध्ये देखील एकनाथ भोईर यांनी काम केलेलं आहे आणि पहिल्याच टर्ममध्ये कोणालाही आदर्श वाटेल, कोणालाही हेवा वाटेल अशा पद्धतीने अनेक कामं त्यांच्याकडे झालेली आहेत. विशेषतः वागळे स्टेट हा जो परिसर आहे, त्यांचा जो प्रभाग आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वस्ती असलेला स्लम असलेला परिसर आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः 3च गोष्टी असतात: गटर, मेटर, वॉटर. आणि ह्याच मूलभूत समस्यांकडे त्यांनी लक्ष दिलं आणि काम करायला सुरुवात केलेली आहे. साहेब, मी आत्ता बघतोय प्रभागामध्ये रस्ते खूप छान झालेले आहेत. पूर्वी ठिकठिकाणी खोदलेलं असायचं, खड्डे असायचे, पावसाळ्यामध्ये लोकांना जीव नकोसा व्हायचा. आता मात्र रस्ते एकदम म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की हेममालिनीच्या गालासारखे रस्ते आहेत, तसे नाही, पण आता त्याच पद्धतीचे रस्ते आहेत. काय सांगाल? नाही, कसं आहे सर, बघा, काम करणं हे मी तुम्हाला सांगितलं की हे कर्तव्य आपलं आहे. आणि मला ज्या जनतेने माझ्यावर आशीर्वाद ठेवले त्यांनी मला त्यांचा नेतृत्व करण्यासाठी त्यांनी सभागृहात मला पाठवलं. महानगरपालिकेत त्यांची सेवा करण्यासाठी मी पाठवलं. माझी पत्नी तर 15 वर्षे त्यांची सेवा करते, परंतु त्याचबरोबर मलाही त्यांनी निवडून पाठवलं. त्यामुळे माझं कर्तव्य होतं आणि जे काय कर्तव्यानं करायचं असतं ते निधी कसं खेचून आणायचा, प्रभागात आपले विकास कसा होईल ते आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी मला माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचाही वेळोवेळी मार्गदर्शन मिळतो, आयुक्त साहेबांचा मला मार्गदर्शन मिळतो, आमचे महापौर साहेब आहेत मस्के साहेब यांचा मला वेळोवेळी मार्गदर्शन झाला आणि त्यामुळे हे रस्ते चांगले आपण करू शकलो. किंबहुना मी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी वॉटरफॉल व्हायचा, पावसामध्ये पाणी साचायचं आणि जनजीवन विस्कळीत व्हायचं. आणि त्यावेळेला साहेब तुम्हाला मी खरं सांगतो, काही लोक मुठीत पाऊस आला म्हटल्यानंतर अरे मोठा पाऊस आला तर अक्षरशः मुठीत जीवन घेऊन राहायचे. अशा ठिकाणी तुम्हाला मी आंबेवाडी मार्केट असेल, आमचा राजीव गांधी नगर असेल एकता भोईरच्या प्रभागातला, त्या ठिकाणच्या नागरिकांची जाऊन तुम्ही खरं तर त्यांची हे घ्या का त्या ठिकाणी प्रत्येक पावसामध्ये पाणी भरेल का, माझ्या घरात किती पाणी येईल, असं प्रत्येक घाबरून लोक राहत असायची. तर हे पाणी भरू नये यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले. त्या ठिकाणी काय काय उपाययोजना करायच्या असतील त्या केल्या. प्रशासनाचा पाठपुरावा करून प्रशासनाकडनं ते काम करून घेतलं. शेवट साहेब, आम्ही जनतेचे सेवक आहोत. मी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदर्श ठेवतो. माननीय बाळासाहेबांचे जे वाक्य आहेत ते मला आजही लक्षात आहेत का नगरसेवक हा सेवक असतो, नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे आणि सेवक म्हणून नगरसेवकांनी काम जर केलं तर मला वाटतं कुठलंही काम अवघड नाही आहे साहेब. करेक्ट. पाण्याची खूप मोठी समस्या होती. आय थिंक एक मोठं तुम्ही आत्ता पाण्याचं पंप हाऊस या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी नागरिकांची पाण्याची समस्या आता कंट्रोलमध्ये आलेली आहे. कशा प्रकारचा हा सगळा जो आहे, नागरिकांचं काय प्रतिक्रिया असते ज्यावेळेस हे कामं होत आहेत? अगदी 100% काम कुठेच झालेलं नसतं, पण तरीही आज नागरिकांचं जीवनमान सुसह्य होतं आहे. काय सांगाल साहेब? खरं सांगायला गेलं तर पाण्याचा प्रश्न वागळे स्टेटमध्ये आहेच, कारण वागळे स्टेट हा उंच ओठावर भाग आहे. तुम्हाला मी सांगतो, माझी पत्नी पहिल्यांदा नगरसेवक झाली ना 2007ला, त्यावेळेला आम्ही बुस्टर या ठिकाणी वागळे स्टेटमध्ये बुस्टर बसवला. माननीय त्यावेळेला शिंदेसाहेब सभागृह नेते होते
त्यांचीसुद्धा त्यावेळेला मला मदत झाली आणि वागळे स्टेटमध्ये बूस्टर बसवलं आणि बूस्टरच्या माध्यमातून आम्ही उद्दचन केंद्र, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, ते उद्दचन केंद्रामध्ये पाणी उचलण्याचं साधन ते सुद्धा आम्ही या करून त्यावेळेला वागळेमध्ये पाण्याचा थोडासा जास्त प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला. पण आजही तुम्हाला मी सांगतो साहेब, आज वागळे स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे पाण्याची, कारण पाणी वेळेवर येत नाही. माझ्या आया बहिणी काम करत असतात, जे स्लममध्ये राहणारी नागरिक आहेत, आली एकटा माणूस काम करून परवडत नाही तर दोघंही कामाला जात असतात आणि मग अनियमितता जी पाण्याची आहे ती जर असेल तर लोकांचं जीवन मुश्किल होतं आहे, कारण पाणी ही सर्वात मोठी सोय आहे जीवनातला. आणि त्यामुळे साहेब मी या ठिकाणी आमचा रुपादेवी मैदान म्हणून आहे, त्या ठिकाणी एक संप आणि पंप हा घेतलेला आहे. त्याचं काम आता जवळजवळ 70% पूर्ण होत आहे. माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यासाठी सुद्धा मला निधी देऊन तो काम पूर्णत्वात नेण्याचा जो त्यांनी सुद्धा मला खूप मोठं मदत केलेली आहे. माननीय महापौर साहेबांनी मला मदत केलेली आहे. त्यामुळे ते कामसुद्धा पूर्णत्वात आलं तर नक्कीच हा जो अनियमितता आहे तो सुद्धा प्रश्न निकाली निघेल. त्याचबरोबर 1168ची जी मोठी लाईन आहे तो डायरेक्ट पाणी आपण देऊ शकतो, ते सुद्धा आता आमची ती लाईनसुद्धा 95% त्याचं काम झालं आहे. 5% काम बाकी आहे, तेही काही दिवसामध्ये होईल आणि ते लोकांना चांगलं पाणी वागळे स्टेटमध्ये येईल अशी मी अपेक्षा करतो. नक्कीच एक कामाचा जो तुमचा झपाट आहे त्यामुळे तर डेफिनेटली या गोष्टी होतीलच. एक खूप मोठा काळ आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. एक साधारणपणे मार्च 2020पासून कोविडला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सगळीकडे हा रोग बघता बघता पसरला. तुमचा जो परिसर होता हा विशेषतः स्लम एरियातला परिसर होता. तिथली आव्हानं खूप वेगळी होती. काय आव्हानं होती ह्या कोविडच्या कालावधीतली आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या आव्हानांना सामोरं गेला होतात? कोरोना काळामधली परिस्थिती साहेब आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे, सर्वांनाच माहिती आहे. कोरोना काळामध्ये काम करणं तेवढं सोपं नव्हतं, जिकरीचं होतं. परंतु तुम्हाला एक सांगतोय, आम्ही माझे सर्व सहकारी नगरसेवक, त्याचबरोबर माननीय पालकमंत्रीसुद्धा हे रस्त्यावर उतरून काम करत होते. लोकांना आवश्यक लागेल त्या गोष्टी पुरवण्याचं काम करत होते. ज्या ठिकाणी लोकांना त्यावेळेला एक भयानक परिस्थिती निर्माण झाली होती पहिल्या वेव्हमध्ये, का त्या ठिकाणी लोकांना बेड मिळत नव्हते, ॲडमिशन होत नव्हते आणि ॲडमिशन होत नव्हते, त्यामुळे अडचणीचे प्रश्न लोकांसमोर निर्माण, लोक भयभीत झालेली होती. परंतु आम्ही त्यावेळेला ज्या गोष्टी लोकांना करणं आवश्यक आहे त्या केल्या. तुम्हाला मी सांगेल, माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना अन्नधान्यसुद्धा वाटप केलं. एक वेळा नाही तर 3 वेळा लोकांच्या घरापर्यंत अन्नधान्य वाटप केलं. त्याचबरोबर मेडिकलचे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते कुठलं इंजेक्शन होतं बघा, रेमडेसिवीर, ते रेमडेसिवीर इंजेक्शन साहेब मिळत नव्हतं. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचीसुद्धा व्यवस्था केली होती आणि आम्ही ताबडतोब कुठे आहे ती व्यवस्था बघायचो, त्या ठिकाणी जायचो, धावपळ करायचो आणि त्या लोकांना मिळून द्यायचे. की लोक अक्षरशः भयभीत झाली होती, कारण एखादा पुरुष जर त्या ठिकाणी ॲडमिट आहे आणि मग त्यांची जी घरची लोकं असतात ती भयभीत झालेली असतात आणि अशा वेळेला त्यांना मदत काय करायला पाहिजे ही मुख्यतः आमच्या शिवसेनेच्या जवळजवळ सर्वच नगरसेवकांनी ते चांगल्या प्रकारे काम केलं. आणि साहेब त्याच्यामध्ये मी कधीही एकही दिवस कोरोना काळामध्ये घरी बसलो नाही. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही लोकांची सेवा करत असतो. कितीही रात्र झाली आम्ही ते कधी बघायचो नाही, कारण संकटकाळी जो मदत करतो तोच खरा असतो. कारण संकट आलेलं आहे आणि आपण पळून जायचं असं कधी आम्ही शिवसैनिकांनी काम केलं नाही. आम्हाला कधी असं आमच्या नेत्याने आणि माननीय धर्मवीर आनंदीगे साहेब आहेत आमचे गुरुवर्य आणि बाळासाहेबांनी सुद्धा हे कधी आम्हाला शिकवलं नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच शिकवलं आणि ते आम्ही केलं. एक्झॅक्टली. आज वाढदिवस आहे. वाढदिवस हा सिंहावलोकनाचा म्हणजे मागे वळून बघण्याचा आणि पुढे काय करायचं याचा दिवस असतो. वाढदिवसाचा संकल्प काय? साहेब वाढदिवस हा सर्वांनाच आनंददायी असतो, पण तसं दुःखही असतो, कारण एक वर्ष आपलं हे मागे गेलेलं असतो. ते पुढे चांगलं काम आपल्या हाताने घडो ही परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. वाढदिवसाचा संकल्प हाच आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि लोकांची सेवा आमच्या हातात जास्तीत जास्त कशी घडेल, तर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो. तर काही लोक तुम्हाला माहिती आहे वेगळ्या प्रकारे प्रबोधन करत असतात. कोण काय करतो, परमेश्वराने शेवट सांगितलेलं आहे का कुठल्याही मार्गाने करा पण लोकांची सेवा करा, दुसऱ्याची सेवा करा, दुसऱ्यासाठी जगायला शिका. प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतच असतो, स्वार्थ हा प्रत्येकाला असतो, आम्हालाही असे आहे, परंतु त्याचा प्रमाण असतो आणि आपल्या स्वार्थासाठी कधी दुसऱ्याला बळी द्यायचा नसतो. त्यामुळे नक्कीच
जनसेवा ही ईश्वरसेवा ही करून आम्ही संकल्प करणार आहोत की यापुढचं आयुष्य आम्ही लोकांसाठी कसं आम्हाला वेचता येईल, आमचं आयुष्य लोकांसाठी कसं घालवता येईल, लोकांची सेवा कशी करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्यांना एक राजकीय महत्त्वाकांक्षा असते. तुमची राजकीय महत्त्वाकांक्षा काय? नाही साहेब, मला परमेश्वराने खूप काही दिलेलं आहे. माझी जेवढी हे नव्हती त्याहीपेक्षा जास्त मला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षा वगैरे ठेवून आम्ही कधी जगत नाही. जे काय मिळणार आहे, जे आमचं काम बघून आमचे वरिष्ठ आमची मर्जी राखून आम्ही काम करत असतो. त्यामुळे वरिष्ठ आम्हाला जे देतील, जी जबाबदारी देतील ती स्वीकारण्याची तयारी हा शिवसैनिक ठेवत असतो. आणि शिवसैनिक हा नेहमीपणे कधी मागत नाही. त्याला शिवसेनेची एक हे आहे का, तो शिवसैनिक काम करत असतो. आमच्या नेत्यांची सुद्धा बारीक नजर असते, कोण कसं काम करतो. त्यामुळे तुम्हाला खरं सांगतो का आम्हाला आजपर्यंत मागण्याची वेळ आली नाही. जे काही मिळालं ते मला परमेश्वराच्या कृपेने आणि आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. तर हे होते एकनाथ भोईर. एकनाथ भोईर हे शिवसेनेची ठाण्यातली खरंच मुलूक मैदानी तोफ आहे. ते ज्यावेळेस भाषणं करतात त्यावेळेस अतिशय दणानून सोडतात. आजसुद्धा एक त्यांनी अतिशय मनापासून हार्ट टू हार्ट आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचा संवाद साधलेला आहे. भोईर साहेब, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. साहेब, आपलाही आभार. आपण आलात, माझी मुलाखत घेतलीत, त्याबद्दल आपलाही मी आभार व्यक्त करतो. आणि असाच प्रेम, लोभ माझ्यावर असावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची. आणि आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.